नमस्कार विद्यार्थ्यांनो, स्टडी पॉइंट या युट्यूब चॅनलवर आपले स्वागत. आपण पाहणार आहोत सामान्य ज्ञान चालू घडामोडी 2023-24 TCS IPS पॅटर्न नुसार होणाऱ्या आदिवासी विभाग भरती, समाज कल्याण विभाग भरती, महिला व बाल विकास भरती, शिक्षक भरती तसेच MPSC संयुक्त पूर्व परीक्षा गट ब व गट क यासाठी आवश्यक असणाऱ्या करंट अफेअर्स 2022-23-24 स्पष्टीकरणासह इतिहास, भूगोल, राज्यघटना व सामान्य विज्ञान यांचे आपण IMP GK प्रश्नांचा सराव पाहणार आहोत. यासाठी तुम्ही स्टडी पॉइंट या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉन प्रेस करा. चला तर पाहूया अतिसंभाव्य प्रश्नसंच 1. प्रश्न 1. 2024 मध्ये खालीलपैकी कोणाला महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? ऑप्शन आहेत: ए. प्रदीप महाजन, बी. अशोक सराफ, सी. आशा भोसले, डी. यापैकी नाही. बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए. प्रदीप महाजन. आपण IMP पॉइंट्स पाहू. महाराष्ट्र भूषण पुरस्कार सुरुवात 1996 पासून झाली. तसेच 2023 चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार अशोक सराफ यांना मिळाला. 2022 चा अप्पासाहेब धर्माधिकारी यांना मिळाला. प्रश्न 2. नुकतेच 2024 मध्ये किती व्यक्तींना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? ऑप्शन आहेत: ए. 6, बी. 9, सी. 5, डी. 2. बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी. नुकतेच 2024 मध्ये 5 व्यक्तींना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. कोणते व्यक्ती आहेत ते पाहू. 1 नंबरला आहेत कर्पूरी ठाकूर, यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. ते प्रख्यात समाजवादी नेते आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री आहेत. तसेच 2 नंबरला लालकृष्ण अडवाणी, भारतीय जनता पक्षाचे म्हणजे भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत. 3 नंबरला आहेत PV नरसिंहराव, यांना पण मरणोत्तर ते भारताचे माजी पंतप्रधान आहेत. 4 नंबरला चौधरी चरण सिंग, हे भारताचे माजी पंतप्रधान आहेत. तसेच 5 नंबरला आहेत MS स्वामीनाथन, यांना पण मरणोत्तर पुरस्कार मिळाला आहे. ते हरित क्रांतीचे जनक आहेत. प्रश्न 3. 2024 चा लोकमान्य टिळक पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? ऑप्शन आहेत: ए. सुधा मूर्ती, बी. अमिताभ बच्चन, सी. आशा भोसले, डी. नितीन गडकरी. बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए. सुधा मूर्ती. 2024 चा लोकमान्य टिळक पुरस्कार सुधा मूर्ती यांना जाहीर झाला आहे. IMP पॉइंट्स. लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्ट तर्फे हा पुरस्कार देण्यात येतो. याचे स्वरूप आहे स्मृतिचिन्ह, मानपत्र आणि 1 लाख रक्कम. 2022 चा डॉक्टर टेसी थॉमस यांना मिळाला. 2023 चा नरेंद्र मोदी यांना मिळाला. 2024 मध्ये सुधा मूर्ती यांना मिळाला. त्या राज्यसभा खासदार आहेत, लेखिका आणि सामाजिक कार्यकर्ता आहेत. प्रश्न 4. दादासाहेब फाळके पुरस्कार 2024 देऊन खालीलपैकी कोणाला सन्मानित करण्यात आले? ऑप्शन आहेत: ए. शाहरुख खान, बी. आशा पारेकर, सी. अमिताभ बच्चन, डी. मिथुन चक्रवर्ती. बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी. मिथुन चक्रवर्ती. दादासाहेब फाळके पुरस्कार 2024 मिथुन चक्रवर्ती यांना देऊन सन्मानित करण्यात आले आहे. IMP पॉइंट्स. भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या स्मरणार्थ भारत सरकारने 1969 मध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार सुरू केला. 2024 चा म्हणजे 74वा पुरस्कार मिथुन चक्रवर्ती यांना मिळाला. 2023 चा 73वा रेखाजी यांना मिळाला. 22वा म्हणजे 72वा 2022 चा 72वा आशा पारेकर यांना मिळाला. दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय पुरस्कार विजेते 2024 उत्कृष्ट अभिनेता शाहरुख खान यांना जवान या चित्रपटासाठी मिळाला. उत्कृष्ट अभिनेत्री राणी मुखर्जी यांना श्रीमती चटर्जी विरुद्ध नॉर्वे या चित्रपटासाठी मिळाला. सर्वोत्कृष्ट चित्रपट जवान. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक संदीप रेड्डी वंगा
यांना प्राणी या चित्रपटासाठी मिळाला. प्रश्न 5. महाराष्ट्रातील कोणत्या खेळाडूला 2023 सालसाठी मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? ऑप्शन आहेत: ए. गोपाळ हरिहर, बी. आदिती गोपीचंद स्वामी, सी. ओजस देवतळे, डी. चिराग शेट्टी. बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी, चिराग शेट्टी. महाराष्ट्रातील चिराग शेट्टी या खेळाडूला 2023 सालसाठी मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. IMP पॉइंट्स. चिराग शेट्टी हे बॅडमिंटनपटू आहेत. ते मुंबईचे आहेत. त्याचबरोबर सात्विक साईराज रेड्डी हे पण बॅडमिंटनपटू आहेत. ते आंध्र प्रदेशचे आहेत. इतर राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार 2023 विजेते महाराष्ट्राचे: अर्जुन पुरस्कार ओजस देवतळे तिरंदाज, ते नागपूरचे आहेत. आदित्य गोपीचंद स्वामी तिरंदाज, सातारा. द्रोणाचार्य पुरस्कार गणेश देऊरखडकर मल्लखांब प्रशिक्षक. मित्रांनो, असेच प्रश्न पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. प्रश्न 6. नुकतेच फेब्रुवारी 2024 मध्ये दांडपट्टा हा राज्यशस्त्र घोषित करणारे देशातील पहिले राज्य कोण ठरले आहे? ऑप्शन आहेत: ए. महाराष्ट्र, बी. कर्नाटक, सी. उत्तराखंड, डी. उत्तर प्रदेश. बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए, महाराष्ट्र. नुकतेच फेब्रुवारी 2024 मध्ये दांडपट्टा हा राज्यशस्त्र म्हणून घोषित करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. IMP पॉइंट. महाराष्ट्राचे राज्यफूल जारूळ म्हणजे तमन. महाराष्ट्र राज्य वृक्ष आंबा. महाराष्ट्र राज्याचे राज्य प्राणी शेकरू. राज्य पक्षी हरियाल. राज्य मासा पाम्पलेट सप्टेंबर 2023 पासून. राज्य फुलपाखरू नीलपरी ब्लू मॉर्मन. राज्य खेळ कबड्डी. राज्य गीत जय जय महाराष्ट्र माझा फेब्रुवारी 2023 पासून जाहीर. प्रश्न 7. नुकतेच 2024 साली खालीलपैकी महाराष्ट्रातील कोणत्या वस्तूला PIG टॅग देण्यात आले आहे? ऑप्शन आहेत: ए. कवड्याची माळ, बी. कोल्हापुरी चप्पल, सी. पैठणी साडी, डी. शिंपले. बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए, कवड्याची माळ. नुकतेच 2024 साली कवड्याची माळ या महाराष्ट्रातील वस्तूला PIG टॅग देण्यात आले आहे. IMP पॉइंट्स. 2024 महाराष्ट्रातील 9 पदार्थांना भौगोलिक निर्देशांक म्हणजेच GI टॅग देण्यात आले आहे. मराठवाड्यातील 6 पदार्थांचा समावेश. पाहूया ते 9 पदार्थ. 1. कवड्याची माळ तुळजापूर. पान चिंचोली चिंच लातूर. बोरसरी डाळ लातूर. काष्टी कोथिंबीर लातूर. दगडी ज्वारी जालना. कुंतलगिरी खवा धाराशिव. 7. पेनचा गणपती रायगड. 8. बहाडोळी जांभूळ पालघर. बदलापूर जांभूळ ठाणे. भारताचे महिला व बाल विकास मंत्री म्हणून खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? ऑप्शन आहेत: ए. अश्विनी वैष्णव, बी. स्मृती इराणी, सी. अन्नपूर्णा देवी यादव, डी. भारती पवार. बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी, अन्नपूर्णा देवी यादव. भारताचे महिला व बाल विकास मंत्री म्हणून अन्नपूर्णा देवी यादव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. IMP पॉइंट्स. केंद्रीय मंत्रिमंडळ 2024 महाराष्ट्रातून येणारे मंत्री. 1 नंबरला आहेत नितीन गडकरी, रस्ते व वाहतूक विकास मंत्री, कॅबिनेट दर्जा. 2 नंबरला पियुष गोयल, वाणिज्य व उद्योग, कॅबिनेट दर्जा. प्रतापराव जाधव,
आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ नागरी, उड्डाण व सहकार राज्यमंत्री रक्षा खडसे, युवक कल्याण व क्रीडा राज्यमंत्री, तसेच रामदास आठवले सामाजिक न्याय राज्यमंत्री. 6 मंत्री महाराष्ट्रामधून केंद्रामध्ये आहेत. प्रश्न 9. भारताचा दुसरा लोकपाल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? ऑप्शन आहेत ए. न्यायमूर्ती चंद्रचूड, बी. न्यायमूर्ती रंजन गोगोई, सी. न्यायमूर्ती खानविलकर, डी. यापैकी नाही. बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी. न्यायमूर्ती खानविलकर. IMP पॉइंट. लोकपाल स्थापना 2019 ला. पहिले लोकपाल पिनाकी चंद्र घोष 2019 पासून. यात एक अध्यक्ष व 8 सदस्य, जास्तीत जास्त 8 सदस्य असतात. लोकपाल हा सार्वजनिक अधिकारी संस्था आणि संस्थाविरुद्ध व्यक्तींनी केलेल्या तक्रारीची चौकशी आणि निराकरण करण्यासाठी नियुक्त केलेला अधिकारी असतो. प्रश्न 10. 16व्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? ऑप्शन आहेत ए. N.K. सिंह, बी. रघुराम राजन, सी. अरविंद पानगडिया, डी. मुकुल रॉय. बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी. अरविंद पानगडिया. 16व्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी अरविंद पानगडिया यांना नियुक्त करण्यात आले आहे. IMP पॉइंट. अरविंद पानगडिया हे नीती आयोगाचे माजी उपाध्यक्ष आहेत. कलम 280 नुसार राष्ट्रपतीकडून आयोग स्थापन. वित्त आयोग केंद्र व राज्यामध्ये कर उत्पादनाचे विभागणी व वितरण करतो. प्रश्न 11. डॅश यांनी पहिली कामगार संघटना स्थापन केली. ऑप्शन आहेत ए. रामकृष्णदेव शिंदे, बी. नारायण मेघाजी लोखंडे, सी. रघुजी भिकाजी, डी. नारायण सुरकोर्ड. बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी. नारायण मेघाजी लोखंडे. नारायण मेघाजी लोखंडे यांनी पहिली कामगार संघटना स्थापना केली. IMP पॉइंट्स आहेत. नारायण मेघाजी लोखंडे यांनी कामगाराच्या हितासाठी 1884 मध्ये बॉम्बे मिल्स असोसिएशन ही देशातील कामगार संघटना स्थापना केली. प्रश्न 12. महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात महात्मा ज्योतिराव फुले यांनी मुलींसाठी पहिली शाळा 1848 मध्ये सुरू केली? ऑप्शन आहेत ए. रत्नागिरी, बी. नाशिक, सी. पुणे, डी. कोल्हापूर. बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी. पुणे. IMP पॉइंट्स. सुरुवात 14 जानेवारी 1848. ठिकाण पुण्यातील बुधवार पेठेत तात्यासाहेब भिडेंच्या वाड्यात. प्रश्न 13. खालीलपैकी कोणी दिव्यांग बालके आणि महिलांसाठी शारदा सदनची स्थापना केली होती? ऑप्शन आहेत ए. महर्षी धोंडो कर्वे, बी. महात्मा ज्योतिबा फुले, सी. पंडिता रमाबाई, डी. ताराबाई शिंदे. बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी. पंडिता रमाबाई. पंडिता रमाबाई यांनी दिव्यांग बालके आणि महिलांसाठी शारदा सदनची स्थापना केली होती. IMP पॉइंट्स. स्थापना 1 फेब्रुवारी 1889 ला केली. ठिकाण मुंबई. संस्थापक पंडित रमाबाई. उद्देश विधवा स्त्रियांचे शिक्षण व सांभाळ करणे. प्रश्न 14. स्वामी दयानंद सरस्वती यांनी डॅश मध्ये आर्य समाजाची स्थापना केली. ऑप्शन आहेत ए. 1872, बी. 1877, सी. 1875, डी. 1879. बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी. 1875. स्वामी दयानंद सरस्वती यांनी 1875 मध्ये आर्य समाजाची स्थापना केली. IMP पॉइंट. स्थापना 10 एप्रिल 1875 रोजी झाली. ठिकाण मुंबई. संस्थापक स्वामी दयानंद सरस्वती. शाखा लाहोर येथे 1877 मध्ये. घोषणा वेदांकडे परत चला. प्रश्न 15. भगतसिंग आझाद आणि राजगुरू
यांनी सँडर्सची हत्या केव्हा केली होती? ऑप्शन आहे ए 17 डिसेंबर 1928, बी 10 डिसेंबर 1928, सी 17 डिसेंबर 1929, डी 10 डिसेंबर 1929. बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए 17 डिसेंबर 1928. भगतसिंग, आझाद आणि राजगुरू यांनी सँडर्सची हत्या 17 डिसेंबर 1928 रोजी केली होती. IMP पॉइंट्स. हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मीच्या भगतसिंग व राजगुरू यांनी लाला लजपत राय यांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी 17 डिसेंबर 1928 रोजी सँडर्स या अधिकाऱ्याला गोळ्या घालून ठार केले. प्रश्न 16. भारतीय राज्यघटनेत किती मूलभूत कर्तव्य आहेत? ऑप्शन आहेत ए 15, बी 13, सी 11, डी 10. बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी 11. IMP पॉइंट. समावेश 42व्या घटना दुरुस्ती 1976 अन्वये समिती सरदार स्वर्ण सिंग समिती सुरुवातीला 10 कर्तव्यांचा समावेश, 83व्या घटना दुरुस्ती 2002 अन्वये 11व्या कर्तव्यांचा समावेश. प्रश्न 17. भारतात राज्यस्तरावर डॅश हे नाममात्र प्रमुख आहेत. ऑप्शन आहेत ए विधानसभेचे अध्यक्ष, बी राज्यपाल, सी मुख्यमंत्री, डी विधानसभेचे सभापती. बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी राज्यपाल. भारतात राज्यस्तरावर राज्यपाल हे नाममात्र प्रमुख आहेत. IMP पॉइंट. राज्यपाल कलम 153 ते 161 यांची नियुक्ती राष्ट्रपतीकडून होते. कार्यकाल राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत 5 वर्षासाठी. राजीनामा राष्ट्रपतीकडे देतात. पात्रता वय किमान 35 वर्ष पूर्ण असावे. प्रश्न 18. व्हिनेगार हे डॅशचे एक जलीय द्रावण आहे. ऑप्शन आहेत ए कार्टिक आम्ल, बी सायट्रिक आम्ल, सी ॲसिटिक आम्ल, डी फॉर्मिक आम्ल. बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी ॲसिटिक आम्ल. व्हिनेगार हे ॲसिटिक आम्ल चे एक जलीय द्रावण आहे. IMP पॉइंट्स. याच्यामध्ये स्त्रोत आणि आम्ल. व्हिनेगार ॲसिटिक आम्लामध्ये असतो. चिंच, आंबा, द्राक्षे कार्टिक आम्ल, संत्रे, लिंबू सायट्रिक आम्ल, दही लॅक्टिक आम्ल, मुंगी आर्थेनॉइक फॉर्मिक आम्ल. प्रश्न 19. आसामी या मराठी पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? ऑप्शन आहेत ए GA कुलकर्णी, बी पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे, सी नामदेव ढसाळ, डी विश्वास पाटील. बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे. आसामी या मराठी पुस्तकाचे लेखक पु ल देशपांडे म्हणजे पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे हे आहेत. IMP पॉइंट. पु ल देशपांडे यांचे साहित्य गाठोड, वस्ती उठाव, बटाट्याची चाळ, गोळाबेरीज, ती फुलराणी, अंमलदार, उरलं सुरलं ही पु ल देशपांडे यांची साहित्य आहेत. प्रश्न 20. व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्राचा जिल्हा यांची खालीलपैकी कोणती जोडी योग्य आहे? ऑप्शन आहे जोडी आहे एक पेंच व्याघ्र प्रकल्प नागपूर, 2 बोर व्याघ्र प्रकल्प वर्धा. ऑप्शन आहेत ए फक्त ए, बी फक्त 2, सी 1 आणि 2 दोन्हीही, डी 1 किंवा 2 यापैकी कोणतेही नाही. बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी 1 आणि 2 दोन्ही बरोबर. पेंच व्याघ्र प्रकल्प नागपूर येथे आहे. बोर व्याघ्र प्रकल्प वर्धा येथे आहे. IMP पॉइंट. व्याघ्र प्रकल्प व जिल्हा. ताडोबा अंधेरी व्याघ्र प्रकल्प चंद्रपूर, पेंच व्याघ्र प्रकल्प नागपूर, मेळघाट व्याघ्र प्रकल्प अमरावती,
सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कोल्हापूर सांगली, नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प गोंदिया, बोर व्याघ्र प्रकल्प वर्धा. बोर हा सर्वात लहान व्याघ्र प्रकल्प आहे. मित्रांनो, आपण प्रत्येक प्रश्नाचं स्पष्टीकरण घेत आहोत. या IMP पॉइंट्स मधून तुम्हाला परीक्षेसाठी नक्कीच प्रश्न येतील, त्यामुळे तुम्ही शेवटपर्यंत पहा. प्रश्न 21. डॉक्टर B.R. आंबेडकर यांनी मंदिर प्रवेशाची चळवळ कोणत्या वर्षी सुरू केली? ऑप्शन आहेत: ए 1919, बी 1931, सी 1927, डी 1993, डी 1923. बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी 1927. डॉक्टर B.R. आंबेडकर यांनी मंदिर प्रवेशाची चळवळ 1927 या वर्षी सुरू केली. IMP पॉइंट: डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मंदिर प्रवेशाची भूमिका 1927 साली मांडली होती. ठिकाण: नाशिक. सत्याग्रह सुरुवात 2 मार्च 1930 ते 1934 पर्यंत. उद्देश: काळाराम मंदिरात दलितांना प्रवेश मिळावा. सहकार्य: दादासाहेब गायकवाड. नेतृत्व: डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. प्रश्न 22. महाराष्ट्राच्या एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी गोदावरी खोऱ्याने जवळपास डॅश भाग व्यापला आहे. ऑप्शन आहेत: ए 75.8%, बी 35.5%, सी 20.4%, डी 49.7%. बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी 49.7%. महाराष्ट्राच्या एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी गोदावरी खोऱ्याने जवळपास 49.7% भाग व्यापला आहे. IMP पॉइंट: गोदावरी खोरे 49.7%, उगम त्र्यंबकेश्वर नाशिक. भीमा व कृष्णा खोरे 22.6%, तापी पूर्णा नदी खोरे 16.6%, कोकणातील नदी खोरे 10.8%, नर्मदा नदी खोरे 0.5%. प्रश्न 23. भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात सर्वात जास्त साक्षरता दर कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन आहेत: ए ठाणे, बी पुणे, सी नंदुरबार, डी मुंबई उपनगर. बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी मुंबई उपनगर. भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात सर्वात जास्त साक्षरता दर मुंबई उपनगर या जिल्ह्यात आहे. IMP पॉइंट: सर्वात जास्त नुसार साक्षरता दर 1 नंबरला मुंबई उपनगर 89.9%, 2 नंबरला मुंबई शहर 89.21%, 3 नंबरला नागपूर 88.4%, 4 नंबरला अमरावती 87.4%. प्रश्न 24. राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली? ऑप्शन आहेत: ए नोव्हेंबर 1955, बी नोव्हेंबर 1954, सी डिसेंबर 1952, डी डिसेंबर 1953. याचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी डिसेंबर 1953. IMP पॉइंट: स्थापना 29 डिसेंबर 1953 ला. अध्यक्ष न्यायमूर्ती एस फाजल अली. सदस्य हृदयनाथ कुंजरू, KM पानिकर. अहवाल सादर 1955. आयोगाचे दुसरे नाव फाजल अली आयोग. उद्देश: भाषावार प्रांतरचनेसंबंधी अभ्यास करणे. प्रश्न 25. महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची वयोमर्यादा वाढवून किती वर्षे केली आहे? ऑप्शन आहेत: ए 60 वर्षे, बी 65 वर्षे, सी 70 वर्षे, डी यापैकी नाही. बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी 65 वर्षे. महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची वयोमर्यादा वाढवून 65 वर्षे इतकी केली आहे. IMP पॉइंट:
योजना सुरुवात 1 जुलै 2024 पासून सुरू झाली. लाभ दरमहा 1500 रुपये. पात्रता कुटुंबाचे एकत्रित उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असावे. विवाहित, घटस्फोटित, निराधार गरीब महिलांना या योजनेचा लाभ. वयोमर्यादा 21 ते 65 वर्षापर्यंत. मित्रांनो, अशाच प्रकारचे प्रश्न पाहण्यासाठी SI स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.